नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल हा व्हिडिओ कशासाठी। तर आज आपण बघू की ज्या विद्यार्थ्यांना 615 आणि ज्या विद्यार्थ्यांना 615च्या खाली त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि असे विद्यार्थी ज्यांचा स्कोर 615 ते 735 आहे या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि असे विद्यार्थी ज्यांचा स्कोर 635च्या वर आहे त्यांनी काय करायचं। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले असे विद्यार्थी ज्यांचा स्कोर 615च्या खाली बिलो 650, तर त्या विद्यार्थ्यांसाठी दोन ऑप्शन आहे बघा। एक, त्यांना ते कुठेतरी ऍडमिशन घेऊ शकतात, त्यानंतर ते ड्रॉप घेऊ शकतात, म्हणजे रिपीट करू शकतात। ओके, तर ऍडमिशन ते कुठं कुठं घेऊ शकतात, तर आता ते त्यांच्या मार्क्स आणि रँकवर डिपेंड आहे। प्रत्येक विद्यार्थ्याची रँक वेगळी आणि मार्क्स वेगळे, त्यानुसार त्यांना वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन भेटेल। आणि ते कोर्सेस कोणते बघा, एक प्रायव्हेट MBBS, त्यानंतर BAMS, BHMS, BVMS, BUMS, त्यानंतर आपलं फार्मसी, नर्सिंग आणि OT टेक्निशियन, फिजिओथेरपी पण असतं। असे इत्यादी कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे मित्रांनो। तुम्ही तुमच्या मार्क्सनुसार या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात। आणि दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला कुठे ऍडमिशन नाही घ्यायचं आणि तुम्हाला जर तुमचं ड्रीम कॉलेज किंवा तुमची ड्रीम फील्डच पाहिजे तर तुम्ही ड्रॉप घ्या, म्हणजे रिपीट करा यावर्षी आणि नीट 2025च्या तयारीसाठी लागा। नीट 2025 त्यासाठी 10 महिने बाकी मित्रांनो। जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हापासूनच बघा मित्रांनो, असं निश्चय करा की आपल्याला नीट 2025 मध्ये माझं ड्रीम कॉलेज पाहिजे, मला माझी ड्रीम फील्ड पाहिजे। आजच तुम्ही काय करा की आपल्याकडून नीट 2025 मध्ये ज्या काही चुका झाल्या त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा आणि या चुका तुम्ही तुमच्या मॉक टेस्ट मार्फत सुधारण्याचा प्रयत्न करा। आणि मी वाटलंच तर यावर डिटेल व्हिडिओ बनवलाच 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे काही रिपीटर किंवा ड्रॉपर विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी। त्यानंतर मित्रांनो, असे विद्यार्थी ज्यांचा स्कोर आहे 635च्या वर, 635+, तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 100% GMC भेटणार, म्हणजे भेटणार 100% GMC। तर तुम्ही काय करायचं, जे काही काउन्सिलिंग रिलेटेड व्हिडिओज आहे ते बघा, त्यानंतर MBBS मध्ये काय असतं त्याविषयी व्हिडिओ बघा। माझ्या YouTube चॅनलवर पण काउन्सिलिंग रिलेटेड व्हिडिओ आहेत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा विद्यार्थ्यांनी। तर हे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जे कट ऑफ रँक आहे लास्ट इयरचे त्याला बघा आणि आपला रँक जर त्या कट ऑफ रँकच्या वर येत असेल तर आपल्याला 100% महाराष्ट्रामध्ये GMC भेटेल। इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कसं आहे की रँक थोडाफार व्हॅरी करतो। आता जनरल कॅटेगरीसाठी समजा नवीन कॉलेज आले तर रँक 1-2 हजारांना वाढतो, एक कॉलेज आलं तर, पण इतर कॅटेगरीसाठी तो जास्त ना करतो। SC ST साठी 10,000 15,000 वाढतो, ते OBC साठी 2-3 हजारांनी वाढतो। तर ते कॅटेगरी वाईज डिपेंड करतं। तुम्हाला जर अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता की तुम्हाला GMC भेटेल की नाही किंवा इतर कोणत्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन भेटेल की नाही, मी नक्की रिप्लाय। त्यानंतर मित्रांनो प्रश्न येतो अशा विद्यार्थ्यांचा ज्यांचा स्कोर आहे 615 ते 635, तर अशा विद्यार्थ्यांचं कसं आहे, एक तर त्यांचं ऍडमिशन होईल किंवा नाही होणार। आता ऍडमिशन होईल कशावर डिपेंड आहे बघा, एक SML ड्रॉप, त्यानंतर मॅक्सिमम न्यू कॉलेज आले, मॅक्सिमम न्यू GMC, त्यानंतर ग्रेस मार्क दिलेल्या स्टुडंटचा नंबर आहे तो जास्त असेल, ग्रेस मार्क स्टुडंट नंबर हाय असेल तर त्यांना यावर्षी GMC भेटण्याचे चान्सेस आहे 615 जनरल कॅटेगरी बद्दल। आणि ऍडमिशन कधी नाही होणार, तर ह्या सर्व ज्या गोष्टी त्या नाही झाल्या तर तुमचं ऍडमिशन GMC मध्ये होणं अवघड आहे जनरल कॅटेगरी बद्दल। आता मी यामध्ये जे काय मी अगोदर बोललो होतो, नवीन GMC किंवा SML ज्या काही गोष्टी असेल त्यांना मी कन्सिडर केलेलं नाही। मी 100% सेफ असणारे विद्यार्थी सांगितले 635च्या वर। आता यातले पण भरपूर विद्यार्थी जे सेफ आहे, पण तुमचे चान्सेस असू पण शकतात आणि नसू पण शकतात, ते डिपेंड करतं ह्या सर्व गोष्टींवर। आणि अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे, सध्या तुमचे जे काही वीक टॉपिक्स असेल फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे किंवा बायोचे, त्यांचा अभ्यास करा। जोपर्यंत तुमची काउन्सिलिंग चालू आहे तोपर्यंत या वीक टॉपिकचा अभ्यास करा आणि तुम्ही सर्वांनी काउन्सिलिंग मध्ये पार्ट घ्या। म्हणजे असे काही विद्यार्थी असेल की त्यांनी ठरवलं असेल की माझा नंबर लागणारच, पण एखाद्या वेळेस लागू पण शकतो किंवा नाही पण लागू शकत, तर चान्सेस आहे लागल म्हणून, आणि त्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये पार्ट घेणं गरजेचं आहे। तर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्ट घ्या आणि पॅरलली अभ्यास पण चालू ठेवा मित्रांनो। तुम्ही सर्वांनी पण खूप मेहनत केली होती। काही विद्यार्थी असतात ज्यांना GMC एका मार्कमुळे किंवा एका रँकमुळे भेटत नाही,
पण मित्रांनो ते विद्यार्थी पण काही असे बसून राहत नाही, ते काहीतरी ऍक्शन घेतात आणि त्यावर इम्प्लिमेंट करतात आणि त्यांचं जे ड्रीम आहे त्याला अचीव करण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या इतर काही प्रतिक्रिया असेल तर त्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।